मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि आंदोलन सुरू आहे। असंख्य मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे आता ठिकठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत। हे आंदोलन आता दिवसेंदिवस व्यापक होत चाललेलं आहे। राहुरी येथील बाजार समिती समोर नगर मनमाड महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि गेल्या 1 तासापासून हे आंदोलन सुरू असल्यानं दुतर्फा वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। खरं बघितलं तर राहुरीमध्ये सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते त्यासोबत मराठा समाजाचे सर्व नागरिक जे आहेत या आंदोलनात सहभागी आहेत। पक्षविरहित हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे हे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहेत। कडक उन्हात देखील गेल्या 1 तासापासून हे सर्व आंदोलक जे आहेत ते नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करतायत। ज्या मागण्या आहे मराठा आरक्षणाच्या त्या पूर्ण कराव्यात आणि राज्य सरकारने आंदोलकांचा अंत बघू नये, त्यांना सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्यात याव्यात आणि कुठलाही त्रास आंदोलकांना मुंबईत होऊ नये यासाठी अशी मागण्या देखील या आंदोलनाच्या दरम्यान करण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकतो विविध पक्षाचे हे सगळे नेते, पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये खरं तर समाजासाठी एकत्र आलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि हे आंदोलन आता ठिकठिकाणी सुरू असल्यानं सरकारची डोकेदुखी देखील वाढताना दिसते। मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।